महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये धर्मांतराचा विषय हा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलाय। 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात अनेक आक्रोश मोर्चे निघत होते। याच दरम्यान नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमदार यांच्यात सभागृहात प्रश्नोत्तरांचा वाद सुरू होता। यावेळी त्यावर उत्तर देताना तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अधिकृत घोषणा केलेली की राज्यात मोठ्या प्रमाणावर फसवून लग्न करणं, सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार हे समोर येत आहेत। शासन यावर गप्प बसणार नाही। आम्ही इतर राज्यांच्या कायद्यांचा अभ्यास करत असून लवकरच महाराष्ट्रात एक कडक धर्मांतर विरोधी कायदा आणू। दरम्यानच्या काळात मंत्रिमंडळाची मंजुरी, विधानसभेत आवाजी मतदानाने पार पडलेली मंजुरी आणि 30 जुलै रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर प्रसिद्ध झालेलं राजपत्र, या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 आता राज्यभरात अंमलात आला आहे। पण हा कायदा नेमका आहे काय? यामध्ये शिक्षेच्या काय तरतुदी आहेत? स्वेच्छेने धर्म बदलणाऱ्यांना कोणत्या 60 दिवसांच्या आणि 21 दिवसांच्या नियमांतून जावं लागणार आहे? पोलिसांना तक्रारीशिवाय कारवाईचे कोणते विशेष अधिकार देण्यात आलेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामुळे संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याला धक्का पोहोचतोय का, की खरोखरच धर्मांतराची फसवणूक रोखली जाणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आधी हा कायदा कसा लागू झाला तो घटनाक्रम पाहूयात। 5 मार्च 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली गेली। त्यानंतर 16 मार्च 2026 रोजी विधानसभेत राज्याचे ग्रामीण विकास राज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक मांडलं आणि ते बहुमतानं मंजूर झालं। पुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संमती मिळाल्यानंतर 30 जुलै 2026 रोजी अधिकृत राजपत्र प्रसिद्ध करून हा कायदा राज्यभरात लागू करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलेलं की हा कायदा कोणत्या एका धर्माच्या विरोधात नसून बळजबरीनं, फसवणुकीनं किंवा आमिष दाखवून होणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठीच आणला गेलाय। आता या कायद्यातील कायदेशीर तरतुदी आणि शिक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे ते बघूयात। या कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतराचे सगळे गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र करण्यात आलेत। याचा सरळ अर्थ असा होतो की पोलीस विना वॉरंट आरोपीला अटक करू शकतात आणि यात आरोपीला सहजासहजी जामीन मिळणार नाही। या गुन्ह्यांचा तपास किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI दर्जाचा अधिकारी करेल, अशी ही तरतूद यामध्ये नमूद केली आहे। आता जर शिक्षेच्या बाबतीत बघायचं झालं तर राज्य सरकारनं याचं वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण केलंय। जर कोणी बळजबरी, फसवणूक, दबाव किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणलं तर दोषीला 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। पण जर धर्मांतरित व्यक्ती ही अल्पवयीन मुलं, महिला किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकातील असेल तर यामध्ये 4 ते 7 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल। तसंच केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेलं लग्न किंवा विवाहाचा आमिष दाखवून केलेलं धर्मांतर सिद्ध झाल्यास 7 वर्षांपर्यंत जेल आणि 5 लाखांपर्यंतचा दंड होईल। एकाच वेळी 2 किंवा अधिक व्यक्तींचे सामूहिक धर्मांतर घडवून आणल्यास दोषींना 7 वर्षांची जेल आणि 5 लाख रुपये दंड आकारण्यात येईल आणि जर कोणी हा गुन्हा दुसऱ्यांदा किंवा वारंवार केला तर त्याला 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 7 लाखांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली जाईल। शिवाय जर यामध्ये एखादी संस्था किंवा धार्मिक संघटना सहभागी आढळली तर तिची अधिकृत नोंदणी रद्द केली जाईल, सरकारी मदत मागे घेतली जाईल आणि संस्था चालकांना 7 वर्षांची जेल व 5 लाखांचा दंड हा ठोठावला जाईल। आता एवढं सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की जर एखाद्याला स्वतःच्या मर्जीनं धर्म बदलायचा असेल तर त्यासाठी या कायद्यानं अत्यंत कडक आणि प्रशासकीय प्रक्रियेच्या अटी घातल्यात। स्वखुशीने धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला धर्मांतराच्या 60 दिवस आधी म्हणजे 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित प्राधिकरणाकडे लेखी पूर्वसूचना देणं बंधनकारक आहे। एवढंच नाही तर धर्मांतर केल्यानंतर 21 दिवसांच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे तपशील सादर करून अधिकृत नोंदणी करावी लागेल। ही नोंदणी न केल्यास धर्मांतर कायदेशीररित्या अवैध म्हणजेच नल अँड व्हॉइड मानलं जाईल। या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पीडित व्यक्तीशिवाय तिचे आई वडील, भाऊ बहीण, रक्ताचे किंवा विवाहाने जोडलेले नातेवाईक देखील तक्रार दाखल करू शकतात। इतकंच नाही तर कुटुंबाची तक्रार नसली तरीही पोलिसांना संशय आल्यास पोलीस स्वतःहून म्हणजे सुमोटो कारवाई करू शकतात। कायद्यात बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे साबिताची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आली आहे। धर्मांतर बळजबरीने झालेलं नाही तर स्वेच्छेने झालंय हे आरोपीलाच न्यायालयात सिद्ध करावं लागेल।
तसंच शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांचे ब्रेन वॉशिंग करून केलेले धर्मांतर सुद्धा यात बेकायदेशीर मानलं गेलंय. धर्मांतर विधीचे कागदपत्र तयार करणारा किंवा त्याला पाठिंबा देणारा व्यक्ती सुद्धा मदतगार म्हणून गुन्हेगार मानला जाईल. तर गैरकायदेशीर धर्मांतराद्वारे झालेल्या विवाहातून जन्माला येणारं मूल हे त्याच्या आईच्या लग्नापूर्वीच्या धर्माचं मानलं जाईल अशी देखील तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. या सर्व कायदेशीर चौकटी मागे आणि हा कायदा महाराष्ट्रात लागू होण्यामागे महाराष्ट्रातील मागील काही वर्षांतील सामाजिक आणि राजकीय वातावरण हे कारणीभूत आहे. डिसेंबर 2022 ला तत्कालीन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती ही स्थापन झाली. लोढा यांनी विधानसभेत दावा केला होता की महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं घडली आहेत. मात्र आमदार रईस शेख यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीला उत्तर देताना विभागाच्या आयुक्त आर विमला यांनी अधिकृत खुलासा केला की शासकीय रेकॉर्डवर लव्ह जिहादची कोणतीही नोंद ही उपलब्ध नाहीये. समितीचे माजी सदस्य इरफान अली पिरजादे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कल्याण आणि ठाणे भागात 29 केसेस कोर्टात रजिस्टर होत्या, पण पुढे सत्तापालट झाल्यामुळे समितीचा पूर्ण अहवाल सरकारकडे सादर होऊ शकला नाही. महाराष्ट्रापूर्वी देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, ओडिसा आणि हिमाचल प्रदेश तसेच कर्नाटक, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदे हे आले आहेत. पण महाराष्ट्राच्या धर्मांतर विरोधी कायद्यात 2 मोठे फरक आहेत. एक म्हणजे पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे विशेष अधिकार दिले गेलेत आणि दुसरा फरक म्हणजे पूर्व सूचनेचा कालावधी 1 महिन्यावरून 2 महिने करण्यात आलाय. संविधानातील कलम 25 प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माचं आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार देतं. 1977च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात कोर्टानं स्पष्ट केलं होतं की धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार म्हणजेच दुसऱ्याचं जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या कायद्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे की अल्पवयीन मुली, महिला आणि आदिवासींचं शोषण रोखण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा देत स्पष्ट केलं की हा कायदा कोणत्याही एका धर्माला टार्गेट करत नाही. मात्र दुसरीकडे या कायद्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, समाजवादी पक्ष, MIM आणि सिटीजन्स फॉर जस्टिस अँड पीस यांसारख्या संघटनांनी विरोध केलेला. विरोधकांचं म्हणणं होतं की कायद्यात केलेल्या तरतुदींमुळे नागरिकांच्या वैयक्तिक निवडीमध्ये सरकार आणि पोलिसांचा हस्तक्षेप वाढेल आणि गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल. तसंच कायद्यात केलेल्या तरतुदींनुसार कोणत्याही नातेवाईकानं जर धर्मांतराबद्दल पोलिसांत आक्षेप घेतला तर पोलीस तात्काळ गुन्हा दाखल करू शकतात. हा नियम आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या सज्ञान जोडप्यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचा छळ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. एकीकडे बळजबरीने आणि फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 अत्यंत कठोर पाऊल मानला जातोय. तर दुसरीकडे यातील 60 दिवसांची नोटीस, पोलीस कारवाईचे अमर्याद अधिकार आणि साबिताची जबाबदारी आरोपींवर असणं या तरतुदींमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि आंतरधर्मीय विवाहावर गदा येईल अशी भीती व्यक्त केली जाते. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.